गुड मॉर्निंग गाइज. आज आपण चाललोय कोकणात, आपल्या गावी. शुभ पहाट, शुभ सकाळ. आजचं वातावरण एकदम थंड आहे, कारण पाऊस पण पडतोय. म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस. मित्रांनो, आता आपण पोचलोय वाशी टोल नाक्याजवळ. हा ब्रिज क्रॉस केला आहे. सुंदर ब्रिज आहे, एक पण खड्डा नाही आहे. असाच टिकावा 10-12 वर्ष बिना खड्ड्याचा, म्हणजे मजा येईल. बघू शक्यता होईल काय तसं. पण आज वातावरण मस्त पिवळं आहे. ज्याला कावीळ झाले त्याला वाटेल कावीळ झाले, नाही झाले त्याला पण वाटेल कावीळ झाले. असं पिवळं वातावरण पडलंय. जाणवत आहे. ट्रॅफिक असल्याची प्रचिती येते आपल्याला. त्यात हे रोड, कसले रोड आहेत हे, काय माहिती यार. काय नितीन गडकरी रोड बनवतायत, काय फेकाफेकी करतायत, काय माहिती. दुबईच्या शेखने यांना विचारलं की गडकरींना आम्ही घेऊन जातो. मोदींना सांगितलं का आता एवढे चांगले रोड भारतामध्ये बनवले आहेत. भारतामध्ये एवढे चांगले रोड आहेत की दुबईला पण टक्कर देत आहेत. हे रोड आहेत ते दुबईला टक्कर देत आहेत. नेक टू नेक, नेकपेक्षा जास्त पण असू शकतं, कारण गडकरी साहेबांनी सांगितलं आहे. किती खोटं किती खरं आपण बघतोय. हे बघा, हे रोड बघा, रोड बनवलेत, काय बनवलेत. कोणी सांगू शकेल का मित्रांनो, हा काय आहे, रोड आहे की काय आहे? अशी कडा वाटतं टू व्हीलरवाल्यांसाठीच बनवले वाटतं. ही लेन नवीन लेन आहे. हे बघा, तिथे जाऊ पण नाही शकत, गाडी घसरते आहे. तो पुढचा आपल्या तो पण ट्राय करत होता, नाही जमलं त्याला पण, म्हणून मी पण नाही गेलो. त्याच्याकडे तर बाईक आहे, आपल्याकडे स्कूटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिस्क आहे. पण रिस्क है तो इश्क है. हे बघा, ही मध्ये ट्रक अडकले. एक ट्रक अडकलाय, त्याला आणायला दुसरा ट्रक आलाय, त्याच्या पुढे तिसरा ट्रक उभा आहे. काय चाललंय काय? चालू द्या, आपण जाऊ आपल्या गावा. आपला बाय बाय घ्यावा. पुन्हा ढग आलेत. आपल्याला वाटलं होतं की ऊन येईल. आजची परिस्थिती ढगाळ आणि पावसाची जास्त शक्यता आहे, दाट शक्यता आहे असं वाटतंय. बघूया पुढचं काय होतंय. हलका हलका पाऊस बघा, हलका हलका सुरूर पावसाचा. काय करू, चेंज करू का यार? चेंज करायला पाहिजे, कारण आपल्याला भिजायचं नाही आहे. पुढे पाऊस पडेल काय? आपण निघालोय पुन्हा आपल्या लक्षाकडे, आणि आपण आता थांबणार नाही आहोत, कारण ऊन पाऊस आहे. ऊन पावसामुळे
हो, फक्त तेवढ्या भागामध्ये पाऊस पडत होता. इथे पाऊस पडत नाही आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण पोहोचू पळसपे फाट्याला. पळसपे फाटा एकदम जवळ आहे आपल्या, आणि इथून जेव्हा आपण राईट मारतो, राईट मारल्यानंतर आपला खरा प्रवास सुरू होतो आपल्या कोकणात जाण्यासाठी. इथे बरेच लोक नाश्त्याला थांबतात. अगोदर खूप थांबायचे, आता काय माहिती नाही, कारण सगळं डेव्हलपमेंट चालू आहे पुढल्यावरती. काही जे व्यवसाय असतात ते ठप्प होऊन जातात, त्याच्यामुळे थोडा फटका पडतो. अगोदर खूप गर्दी असायची इकडे, लोक इकडेच सकाळचा नाश्ता करून निघायचे. आता तेवढी गर्दी दिसत नाही. आणि इथून आपण राईट घेतो आहे, उजव्या हाताला वळतो आहे. इथून आपण उजव्या हाताला वळतो आहे कारण आपल्याला जायचं आहे आपल्या गावी कोकणात. ओके, आपण आता आलो आहे. इथून आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. डाव्या हाताला वळलो आपण, बघा कनका गार्डन आहे तिथून डाव्या साईडला, डाव्या बाजूला. आणि आता हा सरळ रोड आपल्याला घेऊन जाईल आपल्या गावी कोकणात. मित्रांनो, आता आपण क्रॉस करतोय वडखळचा ब्रिज, आणि मस्त छान असं ऊन पडलं आहे. ऊन पडल्यानंतर बरं वाटतं आहे जरा, काय माहिती. हे बघा, औद्योगिक क्रांती दिसतंय पूर्ण. असं वाटतं इकडे फॉग आहे, त्याच्यामुळेच आपल्याला वाटलं पुढे ढगाळ वातावरण आहे, पण इथे ढगाळ वातावरण नाहीच, बिलकुल नाही. ऊनच पडलं आहे. पण हे इथून कारखाने मोठे मोठे आहेत इकडे, त्याच्यामुळे त्यांचा धूर जो आहे ना, असं वाटतं इथे फॉग पसरला आहे. हो डाव्या बाजूला बघा किती मस्त हिरवळ पसरली आहे, आणि उजव्या बाजूला बघाल तर एकदम प्रदूषण. म्हणजे हा ब्रिज आहे ना, आपल्याला एक हे दाखवतो आहे. हा ब्रिजच त्यासाठी बनला आहे की एका साईडला गाव हिरवळ, आणि एका साईडला बघा औद्योगिक क्रांती, प्रदूषण, त्याच्यामुळे किती वाढतं आहे असं दिसतंय. आणि त्याचमुळे आपल्याला वाटलं की पुढे वातावरण ढगाळ आहे. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ऊन पाऊस चालू झाला आहे. जितकं कडक ऊन आहे तितका जोराचा पाऊस पण आहे. बघू शकताय स्पीड ब्रेकर. निगडे फाटाजवळ आलो आपण, आणि ऊन आणि पाऊस दोन्ही सोबत, म्हणजेच गाढवाचं लग्न आहे कुठेतरी असं बोललं जातं. गाढवाचं लग्न म्हणजे ऊन पाऊस. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय कालेटीला. कालेटीला थोडा रस्ता खराब आहे, तेव्हा सावकाश या. बाकीचा रोड आपल्याला चांगला मिळाला आहे. थोडं कुठे
मुंबईपासून थोडं पनवेल कळंबोलीपर्यंत थोडा खराब आहे, जास्त नाही आहे. त्याच्यानंतर इकडे आता आपण कालेटीला आलो आहे, तिथे जर आपल्याला रोड खराब मिळतो आहे, थोडासा खराब पॅच आहेच. बहुतेक रोड दुरुस्त होत आहे त्याच्यामुळे असेल. म्हणजे हा रोड बनलाच नाही आहे, फक्त खड्या टाकून ठेवून गेलेले, त्याच्यामुळे रोडची दुर्दशा झालेली आहे. चालू आहे ना. आता आपण पोचलोय मोरावाडीला. हा एक रोड खराब आहे. ह्या रोडचं पण काम चालू आहे. म्हणजे खड्या टाकून ठेवल्या होत्या, पण पावसामुळे सगळा रोड गायब झाला आणि उरल्यात फक्त बारीक खड्या. हा रोड जरा जास्त बेकार आहे, कारण रोड उरलाच नाही आहे. हे छोटे छोटे खड्डे इथे खूप आहेत आणि काही मोठे खड्डे पण आहेत इथे. त्यामुळे ह्या साईडला गाडी चालवताना जरा खास लक्ष द्या. प्रॉब्लेम काय माहिती आहे, ही जे खडी वरती आली आहे ना, ती दुसऱ्या गाडीच्या चाकामुळे आपल्यावरती उडेल. जे टू व्हीलर चालवत आहेत त्यांच्यावरती उडू शकते आणि त्यांना जबरदस्त लागू शकतं. त्यामुळे जे कधी हेल्मेट न घालता इथून ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी धोकादायक आहे पूर्ण. हे बघा, असे मध्येच खड्डे आहेत. रोड पूर्ण नाही आहे इथे. बघा, इकडच्या खड्ड्यांमुळे आणि पुढे असणाऱ्या स्पीड ब्रेकरमुळे फक्त इथे थोडीशी ट्रॅफिक आहे. अदरवाईज ऑल ओके, ऑल गुड. टू व्हीलरवाला काय कसा पण काढतो गाडी हो, पण बाकीच्यांना त्रास होत असेल ना. फोर व्हीलरवाल्यांना, एकटा टू व्हीलरवरती असेल ना त्याला काय टेन्शन नाही वाटत, पण त्याच्या मागे बसणारा असेल त्याला त्रास होतो. त्रास म्हणजे जाम त्रास होतो. पेट्रोल पंप इकडचा तो बघितला, हा खड्डा कसा चुकवला मी. हे खड्डे आहेत ना, अतिशय म्हणजे पाठीला वाट लावणारे आहेत. मनका हलेल असे खड्डे आहेत हे. मनक्याची वाट लागू शकते. कसं मस्त वाटतंय नजारे, यायला पाहिजे मित्रांनो. आहे ना, कोकण म्हणजे थेरपी, स्ट्रेस घालवणारी थेरपी. तुम्ही बघा ना, हा रोडच असा आहे की तुम्ही प्रवास करताना तुम्हाला रोडच इतकी ऊर्जा देऊन जाताना की तुम्हाला असं वाटतं वा छान. आणि ही गाय मध्येच उभी, तिला ना भूक ना तहान. असं वाटतंय डोंगर बघून, मोठा डोंगर बघा, असं ते फिल्मसारखं वाटतंय मला तर. त्याला डॉली इफेक्ट बोलतात, की मागची गोष्ट आहे ना, तुम्ही बघा तुम्हाला वाटेल जेव्हा प्रवासामध्ये मागची गोष्ट अशी पुढे तुमच्या सरकत जाते, आणि मला तो इफेक्ट आवडतो.
मित्रांनो, आता आपण कोलाडला आलेलो. कोलाडला येऊन आपण केलं आहे चेंज आपलं ऑइल, कारण ऑइल चेंज करायची गरज होती. थोडासा इंजिनचा आवाज येत होता म्हणून आपण इंजिन चेंज केलं. आणि पहिली गोष्ट तर आपल्याला माहीत नव्हतं इंजिन ऑइल आपण केव्हा चेंज केलं, त्याच्यामुळे करायचंच होतं मला. त्यामुळे आपण लास्ट टाईम जेव्हा आपला स्टार्टरचा इश्यू झाला होता तेव्हा ज्या दादाकडे आपण चेंज केलं त्या दादाकडे आपण चेंज केलं. आणि आता आपण पोचलेलो आहोत कोलाडला. आपण बघू शकता डाव्या साईडला आपल्या कोलाड स्टेशन आहे. कोलाड रेल्वे स्टेशन आपल्या हक्काचं रेल्वे. मित्रांनो, आता आपण पोचलो इंदापूरला. इंदापूर बस ST डेपो डाव्या बाजूला आहे आपल्या, हा तुम्ही पाहू शकता. आणि म्हसळा वगैरेला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे. तळा म्हसळा ओके, तळा म्हसळाला जायला त्या साईडला रोड आहे. आणि आता आपण चाललो आहे टॉवर्ड्स माणगावच्या दिशेने आपण चाललो आहे आता. ओके, आपण निघालो पुढे. आपण पेट्रोल घेतलं आहे सोबत 1 लिटर. बघूया आपली गाडी कितीचा ॲव्हरेज देते आपल्याला. ॲव्हरेज पण निघेल आपला. माझ्या डाव्या साईडला बघा मित्रांनो आहे माणगावचं रेल्वे स्टेशन. तुम्ही नाव बघू शकता, माणगाव. येऊ काय रे, बघा माणगाव बघितलं असेल तुम्ही. येवा माणगाव आपलोच असा. माणगावचं ट्रॅफिक बघा. आज आपल्याला लेट झालं म्हणून, नाहीतर या ट्रॅफिकमधून आपण हमखास गायब असतो. आपण आलो माणगावला, मगाशीच सांगितलं. पण ट्रॅफिक बघा किती आहे. 2 गाड्या अशा लागलेल्या असतात त्याच्यामुळे जायला. आणि ती साईड पण पॅक असते त्याच्यामुळे 2 व्हीलरला पण काय बोलतात ह्या साईडला यावं लागतं, राईट साईडला काही करून. त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही आपण. मधून टाकणारे, आतमधून टाकणारे कारवाल्यांनी जर नियम पाळले ना तर टेन्शनच नाही. असे 2 लेन करतात, एकच करायला काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तिथे जागा नसल्यामुळे सगळे बाईकवाले ह्या साईडला उजव्या साईडला घुसतात. तुम्ही बघू शकता. आणि काय बाईकवाले जे इथे स्थानिक आहेत ते तर त्या रोडच्या त्या साईडनेच जात आहेत. म्हणजे विचार करा. त्यात ऊन लागतं आहे. आता उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. मगासपासून काय वाटत नव्हतं. हा बघा ना, कारवाला एक्स्ट्रा बाहेर आला आहे. त्याच्यामुळे टू व्हीलरवाले पण जाऊ शकत नाही आहेत. काय सांगायचं अशा लोकांना. शकता पेवर ब्लॉक स्पेशालिस्ट रोड आहे आपला हा लोणेरेचा.
वरती खालती तुम्हाला असं वाटेल आगगाडीमध्ये बसलो आहे. आगगाडीमध्ये बसल्याची ही येईल दागदुग दुगदुग दागदुग दुगदुग अशीच अवस्था आहे या रोडची. त्याच्यामुळे फुल एन्जॉय, नो टेन्शन. आणि हा थोडासा खराब रोड, पेवर ब्लॉकचा रोडच खतरनाक असतो. बघा ना, कधीच एका समान लाईनमध्ये नाही. बघा मधला रोड हा किती खचला आहे. आणि याच्यावरती चालवल्यावरती तुम्ही असं दणदणता घुम 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 घुम. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी बघा धबधबा असतो. आता धबधबा नाही आहे, एकदम बारीक पाणी झालंय, दिसतंय तुम्हाला. तो धबधबा मस्त वाटतो पावसाळ्यामध्ये. आकाशात पाणकोंबडी उडते. पण इकडे बघा ना, निसर्गरम्य आहे की नाही हे, एकदम निसर्गरम्य रोड बघा, आपण पाहू शकता. तिथून तो गावी जातानाचा आतला रोड होता ना, तो पण मस्त आहे. पण हे बघा, खूप छान वाटतं मित्रांनो जेव्हा आपण असं काही बघतो. आपली जर्नी जी असते, आपला जो प्रवास असतो तो एकदम असा टेन्शन फ्री होतो. म्हणजे आपल्याला वाटतं अरे यार एवढा वेळ चालवतोय गाडी, पण त्याचं निष्पन्न काय नाही आहे. तर त्याचं निष्पन्न हेच आहे, आपल्या सबर का फल. म्हणजे आपण इतकी वाट बघतोय त्याच्यासाठी आपल्याला हे दिसतंय. आणि इकडे बघा, ह्या गावामध्ये सगळ्यांकडे बंगलेच आहेत. गाव कोणतं आहे आपल्याला आता नाव बघितलं नाही मी, पण या गावामध्ये सगळ्यांचे बंगलेच आहेत. बहुतेक सगळे दुबईवालेच असतील. ऑल द बेस्ट. आपण आंबेत क्रॉस केलं आहे. जर आपल्याला मंडणगडला दापोलीला जायचं असतं तर आपल्याला हा आंबेत फाटा मार्गाव म्हणजे आंबेत फाटा आहे, तिथून जावं लागलं असतं. पण आता आपल्याला तसं मंडणगड किंवा दापोलीला जायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण सरळ जाणार आहे. हा ब्रिज खाली, ह्या ब्रिज खाली जाणार नाही आहोत आपण सरळ रस्त्याने ब्रिजवरून चाललो. अगोदर जायचो जेव्हा माझी सासरवाडी तिकडची आहे, जेव्हा सासरवाडीला जायचो तेव्हा तिथूनच जायचो. आता आपण चाललो आहे आपल्या गावी. त्याच्यामुळे आपल्याला सरळ जायचं आहे टुवर्ड्स खेड. ओके.